नमस्कार. स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, TET परीक्षा 28 तारखेला आहे आणि अवघे 4 ते 5 दिवस आपल्या हातामध्ये शिल्लक राहिलेले आहेत. तर बघा, आता TET परीक्षेमध्ये प्रत्येकाला वाटतं की पहिल्याच आपल्याला यश प्राप्त व्हावं. मग TET परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्यासाठी नेमका आपण TET परीक्षेचा पेपर कसा सोडवावा आणि कोणकोणत्या घटकांना प्राधान्य द्यावं आणि पेपर सोडवताना कोणती काळजी घ्यावी, या प्रकारे व्यवस्थित पेपर आपण जर सोडवला तर पहिल्याच प्रयत्नात आपण नक्कीच यशस्वी होऊ. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, TET पेपर 1 सोडवत असताना ज्यांनी हिंदी माध्यम निवडलेलं आहे त्यांच्यासाठी प्रथमतः 5 विषय असतील. ते विषय कोणते? तर बघा, पहिला विषय आहे हिंदी, दुसरा विषय आहे मराठी किंवा इंग्रजी, त्यामधला मराठी आपल्याला सोडवायचा आहे हिंदी माध्यम निवडल्यामुळं. त्यानंतर गणित, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास. मग या प्रत्येक विषयाला प्रत्येकी 30 गुण आहेत. मग एकूण 150 गुण आहेत. पास होण्यासाठी आपल्याला ओपनसाठी 90 गुण आणि कास्टसाठी 83+ गुण एवढे गुण हवे आहेत. म्हणजे आपण याच्यापेक्षा जास्त गुण योग्य अभ्यासाद्वारे मिळवू शकतो, पण किमान आपल्याला 90 आणि 83 गुण मिळवायचे आहेत. तर बघा, आपण नेमकं पास होण्यासाठी काय करायचं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बघा, मराठी विषयामध्ये आपल्याला जे सोपे टॉपिक आहेत की ज्याचे मार्क आपण नक्की मिळवू शकतो, त्यामध्ये आहे उतारा. उतार्यावर 3 ते 4 प्रश्न येतात. त्याचबरोबर कविता, याच्यावर सुद्धा 3 ते 4 प्रश्न येतात. म्हणजे इथं 4 आणि 4 8 किंवा 6 ते 7 मार्क आपल्याला नक्की मिळतात. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे काळजीपूर्वक सोडवायचे आणि यातला एकही गुण जाणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर अजून सोपा मराठीमधले विषय आहे समानार्थी शब्द. समानार्थी शब्दावर आपल्याला 1 किंवा 2 गुणांचा प्रश्न येतो. शुद्ध शब्द यासाठीही 1 गुणांचा प्रश्न येतो. त्यानंतर विरामचिन्हे हा भाग सोपा आहे. त्यानंतर काळ यावर प्रश्न येतो. प्रयोग, त्यानंतर म्हणी यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येतो. त्यानंतर एकवचन अनेकवचन, त्याचबरोबर विरुद्धार्थी शब्द, नाम, वाक्यप्रचार, संधी, प्रयोग, समास, पत्रलेखन, लिंग, अव्यय यावर आपल्याला मराठीमध्ये प्रश्न येतात. त्याचबरोबर अलंकारिक शब्द. आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे लिंग, त्याचबरोबर पत्रलेखन, वाक्यप्रचार, नाम, विरुद्धार्थी शब्द, एकवचन अनेकवचन, म्हण, विरामचिन्हे, समानार्थी शब्द, शुद्ध शब्द यावरचे प्रश्नांची उत्तरं आपण अचूक द्यायला हवीत, जेणेकरून आपल्याला त्यात बरोबर मार्क पडतील. तर हे काळजी घेत असताना मराठीमध्ये जे 30 प्रश्न आहेत त्यामध्ये किमान आपण प्रथम जरी पेपर सोडवत असलो तर 20 ते 24 मार्क आपल्याला सहज पडतात. पण पेपर सोडवताना आपण व्यवस्थित व काळजीपूर्वक पेपर सोडवायला हवा. अशा पद्धतीनं मराठीच्या नंतरचा जो विषय आहे तो आहे हिंदी विषय. हिंदी विषयामध्ये सुद्धा कविता, उतारा आणि मराठीचं जे व्याकरण आहे त्याच व्याकरणाला समांतर असे प्रश्न हिंदीमध्ये येतात. ज्या पद्धतीनं मराठीचा पेपर आपण काळजीपूर्वक सोडवला तशाच पद्धतीनं हिंदीचा पेपर आपण काळजीपूर्वक सोडवला, उतारा वाचन, कविता वाचन, तरीसुद्धा आपल्याला हिंदीमध्ये सुद्धा 20 ते 24 मार्क नक्कीच पडतात. म्हणजे अशा पद्धतीनं मराठीमध्ये 20, हिंदीमध्ये 20 अशी मार्क पडल्यानंतर या दोन्हीच विषयांची मिळून आपली 40 मार्क होतात. मग राहिली आता 50 मार्क. आपल्याकडे उरले विषय 3. त्यामध्ये गणित हा एक विषय आहे. आता गणित विषय थोडासा अवघड आणि वेळ खाणारा जरी असला तरी आपण गणिताचे प्रश्न सोडवण्या अगोदर राहिलेल्या वेळेमध्ये इयत्ता 8वीचं जे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये जी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत सरावासाठी, त्यांचा आपण सराव उरलेल्या वेळेत करणं गरजेचं आहे, जेणेकरून इयत्ता 8वी स्कॉलरशिपचे प्रश्न आपण जर अचूकरित्या सोडवले तर परीक्षेमध्ये त्याच धर्तीवर त्याच टॉपिकवर प्रश्न येत असतात. जेणेकरून आपण योग्य सराव केला तर गणितामध्ये सुद्धा आपल्याला कमीत कमी 15 ते 20च्या दरम्यान मार्क नक्कीच मिळू शकतात. म्हणजे गणितामध्ये 15 ते 20 मार्क मिळाली तर आपली इथं 60 मार्क होतात. राहिली 30 मार्क. उरलेल्या 30 मार्कांचं नियोजन करत असताना आपल्याकडे आता 2 विषय राहिले, ते म्हणजे मानसशास्त्र, त्याचबरोबर परिसर अभ्यास. आता बघा, परिसर अभ्यास यामध्ये जे प्रश्न येतात ते अगदी इयत्ता 3री पासून इयत्ता 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी पर्यंतचा जो अभ्यास आहे त्यामध्ये प्रश्न येत असतात. मग आता परिसर अभ्यासाचे प्रश्न सोडवत असताना आपण स्वतः शिक्षक म्हणून किंवा प्रथमतः विद्यार्थी म्हणून जरी परीक्षा देत असलो तरी इयत्ता 3री ते 8वीची परिसर अभ्यासची पुस्तकं आपण योग्य प्रकारे हाताळली असतील आणि त्यावरच्या प्रश्नांचा सराव योग्य पद्धतीने केला असेल तरीसुद्धा त्याच्या बाहेरचे प्रश्न परीक्षेत शक्यतो येत नाहीत. त्यामुळे या 3री ते 8वीच्या परिसर अभ्यासच्या पुस्तकांचा आपण योग्य अभ्यास केला असेल तर त्या विषयांमध्ये सुद्धा
परिसर अभ्यास जरी आपण अवघड प्रश्न धरले तर किमान 15 ते 18पर्यंत मार्क आपल्याला मिळू शकतात. अशा पद्धतीने आपली टोटल मार्क झाली 60 आणि 15 75. आता उरला एक विषय, तो म्हणजे मानसशास्त्र. आता मानसशास्त्रामध्ये मागच आपण बघितलेलं आहे, मानसशास्त्रामध्ये केवळ पाठांतर करून उपयोगाचं नाही, कारण ठराविक उपपत्त्या, सिद्धांत, मानवी वर्तनाचे शास्त्र, मानसशास्त्र यासारख्या व्याख्या, त्यावर आधारित प्रश्न आपल्याला 3-4 मार्काचे येऊ शकतात. पण जास्तीत जास्त मानसशास्त्राचा जो पेपर आहे किंवा त्यावरचे जे प्रश्न आहेत ते आकलना आधारित असतात. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही तो प्रश्न समजून त्याचं आकलन करून कसं उत्तर देणार आहे. म्हणून मानसशास्त्राचा पेपर सोडवत असताना विषय याला, वाचनाला आणि आकलनाला महत्त्व दिलं आणि योग्य प्रकारे मानसशास्त्राच्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहिली तर कमीत कमी मानसशास्त्रामध्ये 15 मार्क आपल्याला मिळू शकतात. अशा पद्धतीनं आपण जर योग्य नियोजनानं आणि व्यवस्थापनानं जर पेपर सोडवला तर आपण वर बघितल्याप्रमाणे आपल्याला जे 5 विषय आहेत त्या 5 विषयांमध्ये आपण योग्य नियोजनानं पेपर सोडवला तर हिंदीला किमान आपल्याला 20 मार्क, त्याचबरोबर मराठीला 20 मार्क, गणिताला 15 ते 20 मार्क, त्याचबरोबर बालमानसशास्त्राला 15 ते 20 मार्क आणि परिसर अभ्यासला 15 ते 20 मार्क. अशा पद्धतीने आपण सुयोग्य नियोजनानं पेपर सोडवला तर कमीत कमी आपल्याला 100 मार्क ही पेपर 1ला पडायलाच हवीत. आणि 100 मार्क आपल्याला पडली तर आपण कास्ट असू दे किंवा ओपन असू दे, आपला पेपर 1 हा नक्कीच सुटणार आहे आणि आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये TETमध्ये यशस्वी होणार आहोत. अशा पद्धतीने योग्य नियोजनाने पेपर सोडवा. तुम्हा सर्वांना TET परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.